Hello, hello. This is the My Artifact episode number 1572. आजची तारीख आहे 3 जून 2019. आता वाजले रात्रीचे 9:12. सांगण्यालायक तर काही आहे नाही खास. बस इम्पॉर्टंट हेच आहे की ओके, 1 मिनिट हा. मला माझ्यासाठी नाही का कधी कधी साला वेळच नाही उरत. टाइम माझ्यासाठी एवढा असा तडतड निघून जातो ना की असा खूपच फास्ट की असं असं विचार करायला पण टाइम नाही. किंवा आपण सर्वात इम्पॉर्टंट आहे जॉब. या जॉबसाठी मी प्रयत्न करून राहिलोय, बट तेवढा एफर्टली नाही करून राहिलो. येस, खूप लाईटली घेऊन राहिलो मी. असं नाही होईल जर मी गोष्टी लाईटला घेऊन येईल तर इट वॉज नॉट गुड फॉर मी. बट वेळ पण तर नाही भेटत ना रे. पण वेळ काढायचा ना राव, हे इम्पॉर्टंट गोष्ट आहे. चला, माझ्यासाठी कठीण वाटून राहिलाय चला पुण्याला जाणं. आता तर कठीण म्हणजे खूपच कठीण आहे. चला, जॉब स्विच करणं चला, हे होऊन कसं करू कसं मी कळून न राहिलं. मी जेवढं जास्त बोलतो तेवढं जास्त त्याच्याबद्दल काही फारसा वेल मी जिथे काम करतो ते ॲज अ डिझाईन नाही, ते एक प्रकारे रिव्हर्स इंजिनिअरिंग आहे. ॲज अ पॉइंट क्लाउड डेटावरच सगळा खेळ चालतो. याच्यात आम्ही पॉइंट क्लाउड डेटावरून 3D मॉडेलिंग करतो, 2D ड्राफ्टिंग करतो. हे सगळं पॉइंट क्लाउडशी रिलेटेड आहे. सो आणि ही एक कंपनी अशी एकच कंपनी नसेल. खूप साऱ्या कंपन्या असेल ज्या अशा पॉइंट क्लाउडशी डिपेंडंट आहे. सो आपल्याला फक्त त्या कंपन्या शोधायच्या आहे आणि त्याला फॉलो करायचं आहे. सो एखादी कंपनी जरी भेटली ना पुण्यातली, बस त्याच्यावर तुटून राहा. कारण तशा कंपनीमध्ये तुझं जॉईनिंग पक्का आहे. कारण तशा कंपनीमध्ये तू सांगू शकशील की मी 2 वर्ष असं काम केलं, ते अशाच कंपनीमध्ये पॉइंट क्लाउड डेटाशी रिलेटेड, तर तिथे मग तुला इझिली जॉब भेटेल. तू जर थोडा बहुत प्रयत्न केला तर प्रयत्नच तर करायचा आहे, शोधायचा आहे. आता जर डिझाईनशी रिलेटेड जाशील तर इथे पूर्ण विचारते GD&T म्हणजे काय, ASME स्टँडर्ड काय, अमेरिकन स्टँडर्ड काय. अरे बापरे, बहुत. तू अशा पॉइंट क्लाउड रिलेटेड कंपनीमध्ये गेल्या ना, तिथे हार्डली काही टेस्ट वगैरे होईल. फोटोकॅडशी किंवा इन्व्हेंटरशी किंवा सॉलिड वर्क वगैरे समथिंग, किंवा टेस्ट वगैरे होईल, कॅट टेस्ट. सो यांनी आपल्या कशी एक प्रकारे सिलेक्टेडच कंपनी दिसेल आणि त्याच्यामध्ये आपला परिपूर्ण विश्वास राहील का आपल्याला इथे जॉब लागेल बा, आणि त्या स्किल्सवर आपण मॅच पण होऊ. सो इट इज गुड. शोधायचं काय आपल्याला, शोधायचं काय, बस शोधायचंच आहे ना.
माझ्यासारख्या कंपन्या कुठे कुठे आहे इंडियामध्ये वगैरे, स्पेशली पुणा किंवा मुंबईमध्ये वगैरे आहे का? बस एखादी जरी भेटली ना, आपल्याला एकच पाहिजे ना, बस लागून जायचं. जरी रिक्रुटमेंट वगैरे नाही सुरू तरी म्हणायचं सर असं असं आहे तसं आहे वगैरे वगैरे, रिली वॉन्टेड टू स्विच द जॉब या सो, आणि असा असा एक्सपिरियन्स आहे. ऑलराईट, डू स्मार्ट वर्क हा, म्हणजे थोडं बहुत बेटर राहील आपल्यासाठी. ओके, अजून एक गोष्ट, ऑफिसमध्ये हे नाश्ता बंद झालाय. आता कसं ते एक प्रकारे नाश्ताच तुमच्या समोर आलाय, बट त्याला आता विकत घ्यावं लागते. आता विकत घ्यावं लागते म्हणजे त्याचा एक प्रॉब्लेमच आहे. आता कोण जाऊन विकत घेणार? पहिले कसं नाश्ता फुकट भेटत होता, तर मस्त हाणत होतो, द्या ना थोडसा, द्या ना थोडसा. आता काय, आता नाश्ताच भेटत नाही, तर मग फुकट हाणण्याचा काही अर्थच नाही. भेटतो बट फुकट नाही भेटत, विकत घ्यावं लागते. आता कोण पैसे खर्च करण? नाहीच करत. त्यामुळे भूक बहुत लागते यार. सकाळी तर बहुत जास्त अति भूक लागते. उलट काही सांगण्याला काय आहे नाही, एव्हरीथिंग इज गुड, इज फाईन. मी बादल बद्दल थोडस बोलतो म्हणलं, म्हणजे थोडस प्राचीला फोन करून विचारतो का भाई. राहू दे, आता मला थोडस तेवढं काही इम्पॉर्टन्स वाटत नाही, त्यामुळे पाहू त्याला गोष्टीला का कसं करायचं आहे, फिगर इट आउट वगैरे पाहू समोर. टिल देन एव्हरीथिंग इज फाईन, इज गुड. And this is it. This is the end. This is the My Artifact episode number 1572. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.